नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता दुसरीची पहिली कविता चांदो मामा ह्या कवितेवरील प्रश्नोत्तरे व कवितेखाली दिलेला अभ्यासक्रम आपण या व्हिडिओत सोडवणार आहोत. ही कविता इयत्ता दुसरीच्या सनई या पाठ्यपुस्तकातील आहे. नवीन उपक्रम सनई या पाठ्यपुस्तकातील ही कविता आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी पाहत राहा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. आणि मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यात अधिक प्रश्नांचाही समावेश केलेला आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. तर आता प्रश्नोत्तरे सोडवण्यास सुरुवात करूया. सुरुवातीस आहे ते गप्पा गोष्टी करूया. घरी आल्यावर सोन्याने आईकडे काय मागितले? या प्रश्नाचे उत्तर आहे घरी आल्यावर सोन्याने आईकडे चांदो मामा मागितले. प्रश्न दुसरा, सोन्याला चांदो मामा कुठे दिसले? उत्तर आहे सोन्याला चांदो मामा बादलीत दिसले. हे झाले पाठातील प्रश्न. आता सोडवूया काही अधिक प्रश्न. पाहूया काही अधिक प्रश्न. रिकाम्या जागा भरा. शाळेतून आला डॅश. ह्याचे उत्तर आहे शाळेतून आला सोन्या. दुसरं वाक्य, आईच्या डॅश निजला. आईच्या उशीत निजला. बादलीतून डॅश आणून अंगणात ठेवले. बादलीतून पाणी आणून अंगणात ठेवले. चौथं वाक्य आहे सोन्या बघ आले खाली चांदो मामा डॅश. याचे उत्तर आहे सोन्या बघ आले खाली चांदो मामा इवले. पाचवं वाक्य आहे डॅश चांदो मामा. बादलीतले चांदो मामा. सहावं वाक्य आहे आईच्या गळ्यात पडून डॅश हसला. आईच्या गळ्यात पडून खुदू खुदू हसला. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड फॉर मोर सच व्हिडिओज. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. अभ्यासक्रमातील पुढील उपक्रम आहे वाचूया, समजून घेऊया आणि लिहूया. इथे काही नमुने दिलेले आहेत. त्यात म्हणजे मी आनंदी कधी होते किंवा मी आनंदी कधी होतो याबद्दल माहिती दिली आहे. तर 3 आपल्याला उदाहरणे दिलेली आहेत. मी आनंदी होते खाऊला बघून, मी आनंदी होते शिक्षकांना बघून, मी आनंदी होते बाहुलीला बघून. हे 3 उदाहरणे दिलेली आहे. पुढील उरलेली 3 उदाहरणे तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्यात मी असं पूर्ण केलं आहे की मी आनंदी होते फुलपाखराला बघून, मी आनंदी होते पावसाला बघून आणि मी आनंदी होते इंद्रधनुष्य बघून. तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टीचा समावेश यामध्ये करू शकता. तुमच्या आवडत्या गोष्टींची नावे इथे लिहू शकता. आता पाहूया पुढील उपक्रम शब्दखेळ. वाचूया, समजून घेऊया आणि लिहूया. अंगण या शब्दावर अनुस्वार हे चिन्ह आलेले आहे, म्हणजे शिरोरेषेवर टिंब दिलेला आहे, डॉट दिलेला आहे, त्याला अनुस्वार असे म्हणतात. या अक्षरापासून नवीन शब्द तयार करूया व लिहूया. इथे खालील चित्रात हे अक्षर दिलं आहे व त्यासोबतच काही अक्षरे सोबत दिलेली आहेत. ते मिळून आम्हाला नवीन शब्द तयार करायचा आहे. तर आणि क यावरून होत आहे अंक हा शब्द. आणि बर इथे होणार अंबर. इथे अंकमध्ये असा उच्चार होतो आणि अंबरमध्ये असा उच्चार होतो. त्याचप्रमाणे अंधार, अंगठी आणि अंतर हे शब्द वरून तयार झालेले आहेत. आता या आगगाडीच्या चित्रात काही अक्षरे हरवलेली आहेत. काही अक्षरे हरवली आहेत ती लिहूया. इथे दिला आहे उ,
ॲ आणि ऑ ही 4 अक्षरे दिलेली आहेत. आपल्याला आता यात हरवलेली अक्षरे लिहायची आहेत. तर हरवलेली अक्षर कोणकोणती आहेत? आ, ई, दीर्घ ई, दीर्घ उ, ऐ, ओ, औ, आणि आहा. तर आता ही हरवलेली अक्षर आपण लिहिलेली आहेत ती वाचूया. अ, आ, ई, उ, ए, ॲ, ऐ, ओ, औ, आणि आहा. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल आवडला असेल तर जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आता पाहूया पुढील उपक्रम. रात्रीच्या वेळी आकाशात चंद्राचे वेगवेगळे आकार दिसतात, त्यांची चित्रे काढूया. इथे रिकामी जागेत आपल्याला चंद्राची वेगवेगळ्या आकारांची चित्रे काढायची आहेत व ती रंगवायची आहेत. तर इथे काही चित्रे मी तुम्हाला काढून दाखवली आहे की इथे नक्की काय काढायचं आहे, ते कोणतं चित्र काढायचं आहे त्यासंबंधी. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. धन्यवाद.